जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या पेहरावा फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिशनचे उद्घाटन आज संगमनेरच्या नगराध्यक्षा मैथिली तांबे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। यावेळी नीलम खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती। उद्घाटनानंतर मैथिली तांबे आणि नीलम खताळ यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देत खरेदीचाही आनंद घेतला। यावेळी त्यांनी संगमनेर व परिसरातील नागरिकांनी कुटुंबीय आणि मित्रांसह मालपाणी लॉन्स येथे येऊन या भव्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। पेहरावा एक्झिबिशनचे हे 18वे आणि 19वे एडिशन असून 27 आणि 28 जुलै 2026 रोजी मालपाणी लॉन्स संगमनेर येथे आयोजित करण्यात आले आहे। प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे। या प्रदर्शनामध्ये फॅशनवेअर, फुटवेअर, आकर्षक ज्वेलरी, होम डेकोर, लाईफस्टाईल प्रोडक्ट्स तसेच अनेक नामांकित ब्रँड्स एकाच छताखाली उपलब्ध आहेत। यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे कौन बनेगा करोडपती लाईव्ह शो आणि लकी ड्रॉ, ज्यामध्ये प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। शॉपिंग, मनोरंजन आणि आकर्षक ऑफर्सचा अनोखा अनुभव घेण्यासाठी 27 आणि 28 जुलै रोजी मालपाणी लॉन्स संगमनेर येथे सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत अवश्य भेट द्या। आज संगमनेर शहरामध्ये पेहरावा फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिशनचा उद्घाटन इथे झालेलं आहे। त्यांचा हा 4था वर्ष आहे आणि त्यांना मी इथे आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देते। आमच्या संगमनेर शहराच्या साधवी ज्वेलर्समधल्या आमच्या लेक आणि आमचे दादा हे दोघंही या एक्झिबिशनला इथून सपोर्ट करत आहेत, त्यांचेही खूप खूप अभिनंदन। आणि आमच्या महिलांसाठी हे एक्झिबिशन खूप खास असं दिसतंय, कारण की आता चक्कर मारून आले तर खूप सुंदर स्टॉल्स आहेत, खूप चांगलं कलेक्शन आहे आतमध्ये। विविध ठिकाणी लोक आलेले त्यांची स्टॉल्स घेऊन येते, तर मी ही शुभेच्छा देईन की सर्वांचे खूप सारी विक्री हो। आणि आमच्या महिलांना मी आवाहन करेल की तुम्ही सर्वांनी इकडे येऊन एकदा नक्कीच हे एक्झिबिशन पहा, कारण खूपच छान कलेक्शन इथे आहे, तुम्हाला आवडेल तसं सगळं कलेक्शन आहे। कपडे, ज्वेलरी, बरेचसे बाकीचे आयटम्स पण भरपूर आहेत, खायचे पण आयटम्स आहेत। तर मी सर्व विक्रेते स्टॉल्सला शुभेच्छा देते माझ्यातर्फे आणि सगळ्यांना परत आवाहन करते की तुम्ही सर्वांनी इकडे नक्कीच या। पेहरावा म्हणजे फॅमिली झाली आमच्यासाठी, हे मस्त आहे। पेहरावा संगमनेरमध्ये येणार म्हटल्यावर काजळे परिवार पेहरावा सोबत असणार आहे, तर आपला खूप म्हणजे पर्सनली बॉन्ड खूप छान तयार झालेला आहे। आणि पेहरावामध्ये शॉपिंग करायला खूप मजा येते, म्हणजे खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला संगमनेर सारख्या ठिकाणी भेटतात आणि मला खरंच असं कौतुक करू वाटतं की ह्या शहरी महिला आहेत आणि तुम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून स्टॉल्स मेंबर्सला कॉन्टॅक्ट करून त्यांना तुम्ही संगमनेरसारख्या ठिकाणी आम्हाला शॉपिंग करायला एक्सपिरियन्स भेटतो की चला यार आपल्याला बाहेर जायला भेटत नाही आहे, पुणे, नाशिक, तर संगमनेरमध्ये राहून आम्हाला शॉपिंग करता येते, तर खूप छान। आणि आज इथे पेहरावा लाईफस्टाईल एक्झिबिशन आयोजित केलं, त्यानिमित्ताने मला आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानते। आणि आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं, म्हणजे आपल्या मनात जी साडी असते ती साडी इथे आज बघायला भेटली। म्हणजे आपण सध्या ट्रेंड झाला आहे की ऑनलाईन शॉपिंगचा फार जमाना चालला आहे, त्यात ऑनलाईनमध्ये कलर समजत नाही आपल्याला, म्हणजे दिसतो एक डोळ्याने, प्रत्यक्ष बघितला येतो एक, पण आज इथे तुम्ही जो काही एक्झिबिशन ठेवले त्यात म्हणजे जो कलर आपल्या मनात आहे तो कलर इथे बघायला भेटला आहे। सध्याचा ट्रेंड माहेश्वरी साड्या असतील, कॉटनच्या साड्या असतील, त्या सगळ्याच बघायला भेटल्या। त्याच्या पलीकडे ज्वेलरी तर अप्रतिम ज्वेलरी आहे, म्हणजे जी ज्वेलरी ऑनलाईनसुद्धा बघायला कधी भेटली नाही, सोन्याच्या दुकानात एवढे पैसे देऊन सोनाराकडे पण कधी बघायला भेटली नाही, अशी इमिटेशन ज्वेलरीसुद्धा खूप छान इथे बघायला भेटलेली आहे। आणि खरंच आमच्या संगमनेरकरांच्या महिलांचं तुम्ही एकदम त्यांच्या काय म्हणतात मनातल्या वस्तू आणल्या आहेत आणि त्यांना ज्या आवडी, म्हणजे तुम्हाला तर मी म्हणते कमी पडेल सगळं आजच्या आजच सगळं तुमचं सेल होणार आहे। नक्कीच त्याच्यानंतर इथे आपण बघितलं की आता दिवाळीची लगबग, म्हणजे आपण बघतो आपले सणवार आपण एवढ्या छान पद्धतीने आजकाल हा पण ट्रेंड फार चालला, सणावाराच्या निमित्ताने महिला आपल्या इतक्या छान 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 साड्या घालून, नथ वगैरे घालून एकदम छान आवरून आणि आपलं घर कसं सजवायचं आणि रीलसाठी खरं हे चालू असतं, तर त्यासाठी आपण बघतो छान कलेक्शन आहे इथे, जे काही लाईट वगैरे आपण दिवे ठेवण्यासाठीचं, म्हणजे जुने मॉडेल आणि नवीन
घेतला आहे. खूप छान वाटलं. मी भरपूर शॉपिंग केली खरंच ताई. मी एवढे एक्झिबिशन बघितले केले पण मी कधी शॉपिंग केली नाही. पण मला आज एक्झिबिशन माझे मन आवडलं नाही. बऱ्याच ब्रेसलेट घेतले, गळ्यातले सेट घेतले, साड्या पण बघतील आणि मला हा सेट आवडला तर हाही घेतला. तर माझं तुम्हाला हेच म्हणणार आहे की तुम्ही असं एक्झिबिशन वर्षातून एकदा न ठेवता वर्षातून 2दा ठेवा की जेणेकरून आता हा पिरियड बघा नवरात्र आणि दिवाळीचा आहे. म्हणजे महिला ह्या टायमिंगला एक खरेदी करतात आणि याच्या आधीचा एक पिरियड असेल तो पण खरेदीचा असतो. त्यावेळेससुद्धा तुम्ही लग्नाचा सीझनचा एक असतो तेव्हाही विचार करा. नक्कीच तुम्हाला आत्ताच्या या 2 दिवसात म्हणजे सहभाग लागणार खूप महिलांची इथे होणार आहे. कारण की आमच्या संगमनेर शहरातल्या महिला फार ॲक्टिव्ह आहेत. कुठेही एक्झिबिशन लागलं की त्यांचं येणं हे असतंच आणि आल्यानंतर जरी घेणं हे मनात घरात जरी नसलं घरातून निघताना घ्यायचं नाही पण मैत्रिणीने घेतलं तर मी का घेऊ नये माझ्याकडे ती वस्तू का नसावी या हिशोबाने त्या घेतात. तर नक्कीच तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.